मी म्हणलं की या नाईक कुटुंबावर जगदंबा मातेची कृपा. घरातले वसंतराव नाईक साहेबांनंतर स्वर्गीय सुधाकरराव नाईक साहेबांना सुद्धा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री होता आलं. या कुटुंबावर जगदंबेचे आशीर्वाद आहेत. हे तर आता तुम्हाला पटलं का नाही? त्याच्यानंतर आदरणीय मनोहर नाईक साहेब आणि आता स्वर्गीय अजितदादांनी माझे जिवलग मित्र इंद्रलील नाईक साहेबांना या ठिकाणी महाराष्ट्रात मंत्री केलंय. म्हणजे किती नशीबवान घराणा. बाबूसिंग महाराज, आम्ही किती नशीबवान दोघ जण आहोत आम्हालाच माहिती. पण हे घराणं किती मोठं आहे. हा जो जगदंबेचा आशीर्वाद आहे. आज तुम्ही पूजक आहात, आम्हा दोघांना सुद्धा तसा आशीर्वाद द्या. दोघं मंत्री झालो तर जमलं नाही. एकाला घरी बसावं लागलं. पण एक नक्की आहे, पंकजाताई असो, मी असो, माझे असंख्य सहकारी इथं असो, पद प्रतिष्ठेपेक्षा तुमचं आणि माझं नातं हे आगळं वेगळं जे कधीच तुटू शकत नाही. पद येतील जातील, पण या बंजारा समाजाने, माझ्या समाजाने एवढ्या निष्ठेने सोबत राहिले. या निष्ठेची तुलनाच होऊ शकत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.